अशा काही दिवसामध्ये माझ्याकडे जे शेतकऱ्यांचे फोटो आले, ज्यांनी लोकल बियाणं घेतलं होतं किंवा दुसरीकडून बियाणं घेतलं होतं, तर त्याचे काही फोटो आहेत, तुम्हाला दाखवतो. तर हा मरीचा प्रकार आहे. ही मर लागणे, पूर्णपणे प्लॉट जळून जाणे, हे कमी लहान असतानाच त्याला गोंडा सुटणे, अशा गोष्टी आहेत त्या. आता हा जो प्लॉट आहे हा जवळजवळ 35 दिवसाचा प्लॉट आहे. असंच ऑनलाईन एका ठिकाणी ऑनलाईन मधून बघून शेतकऱ्यांना पार्सल मागवून घेतलं होतं. बीडचे शेतकरी आहेत. तर ह्या बियाणाला 35 दिवसामध्ये निघल आणि 100% खात्री होईल अशी खात्री दिली होती, परंतु तसं काय झालेलं नाही. आणि त्यांचं फोन केल्यानंतर पुन्हा मार्गदर्शन असेल काही व्यवस्थित भेटलेलं नाही. सांगण्याचा तात्पर्य उद्देश तेवढाच आहे की आपलं जे बियाणं आहे, या बियाण्याचे प्लॉट सध्या म्हणजे 100% खात्रीचे आहेत आणि आपण पूर्णपणे त्या प्लॉटला मार्गदर्शन करणं, स्वतः इन्व्हॉल्व होऊन स्वतः कॉल करणं, ह्या गोष्टी करतोय. करायचं कारण एवढंच आहे की कोथिंबीर जी आहे ही खूप नाजूक पीक आहे. जेवढं तुम्ही त्याला बारकाईनं समजून करचाल तेवढं उत्पन्न वाढायचे चान्सेस आहेत. आणि शक्यतो धन जे आहे हे धन तुम्ही कुठे माझ्याकडूनच घ्या म्हणून नाही, कुठून पण घ्या, पण धन त्यानं स्वतः तयार केलंय का ह्याची खात्री करूनच घ्या. कारण मार्केटमध्ये असं भरपूर झालेलं आहे की एक ठिकाणाहून धन घ्यायचे आणि स्वतः विकायचे. तर त्याच्यामध्ये काय होतंय, धने विकणारा कमवून बसायला पण शेतकरी नुकसानात चाललाय कुठेतरी. ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपण केलेला आहे. तर सगळ्यांनी खात्रीचं बियाणं घ्या. धन्यवाद.